नमस्कार. सर्वप्रथम तुम्हाला गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आज सर्वांच्या घरी आपले गणपती बाप्पा विराजमान झालेच असतील. मी आहे ओमकार अंबवणे. जॅकफ्रूट डेली या फणसाच्या मूल्यवर्धनामध्ये काम करणाऱ्या ब्रँडचा फाउंडर. तुम्हाला स्क्रीनवर व्हिडिओमध्ये केलेल्या आवाहनाला तुम्ही अगदी अभूतपूर्व प्रतिसाद दिलेला आहे. शेकडो व्हॉट्सॲप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर झाला. जवळपास 600 पेक्षा जास्त लोक की ज्यामध्ये फणस उत्पादक असतील, शेतकरी असतील, चाकरमानी, राजकारणी, विविध व्यावसायिक, अगदी IAS ऑफिसर्स आणि NGOज अशा सर्वांनी गेल्या 10-12 दिवसात आम्हाला फोनद्वारे संपर्क केला आणि सर्व लोक फणसासाठी काम करण्यात पॉझिटिव्ह जाणवले. तर आता घरी किंवा मंडळामध्ये रोज रात्री आरती भजन झाल्यावर आपल्या सवडीने अगदी देवाच्या साक्षीनेच फणसाचा विषय सर्वांसमोर मांडा. एकमेकांची मतं विचारात घ्या आणि फणस वापरामध्ये आणण्यासाठी एक पाऊल पुढे टाका. आम्हाला माहिती आहे की वाडीत किंवा गावात तुमच्या दारातला फणस पडून अगदी सडतो आणि वाया जातो. हे तुम्हालाही नक्कीच आवडत नसेल. तर जॅकफ्रूट डेअरीद्वारे आम्ही तो वाया जाणारा फणस प्रोसेस करून विविध प्रकारे वर्षभर वापरात कसा येईल यावर काम करत आहोत. फणसाचा जास्तीत जास्त वापर फूड सेक्टर आणि हेल्थ केअर सेक्टरमध्ये व्हावा हे आमचं लॉंग टर्म मधलं विजन आहे. या उत्सव काळामध्ये आम्ही पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करतोय की फणसाचा विषय नक्कीच फायनल करा. कारण जर आत्ता नाही केलं तर 1 वर्ष अजून आपल्याला वाट पाहावी लागेल. आपला गणपती बाप्पा नेहमीच आपल्या पाठीशी आहे आणि जे लोक फणस संदर्भामध्ये अजूनही आमच्यासोबत जोडले जाऊ इच्छितात, आमच्याशी काही बोलू इच्छितात, त्यांनी या स्क्रीनवर असलेल्या नंबरवर आमच्याशी नक्कीच संपर्क करा. आपल्या सर्वांनाच हे फणसाविषयीचे प्रॉब्लेम्स अगदी तोंडपाठ आहेत. तर आपल्याला त्या प्रॉब्लेम्सकडे जास्त लक्ष द्यायचं नाहीये. तर पुढच्या सीझनमध्ये यावर काय सोल्युशन आपल्याला देता येईल त्याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि मला अत्यंत खात्री आहे की आता पुढे फक्त आपण जर का सोल्युशन्सवर लक्ष केंद्रित केलं तर आपण सर्वजण मिळून कोकणाच्या या फणसाला नक्कीच जगभरामध्ये नेऊ शकतो. तर नक्कीच विचार करा आणि याबाबत सकारात्मक निर्णय घ्या. गणपती बाप्पा मोरया.